नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. नेसावे गावामध्ये मोठ्या सांबराची शिकार करून बिबट्या वाघाने हैदोस घातला आहे. गावामधील नागरिक आणि विद्यार्थी तरुणांमध्ये भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. 70 किलोहून अधिक वजनाच्या मोठ्या सांबराची शिकार गावाच्या जवळच बिबट्याने केल्याने बिबट्या गावाच्या परिसरात दररोज फिरत असल्याकारणाने सर्वत्र भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगिसे, वेल्हवळी, नेसावे या परिसरामध्ये सर्वत्र लोक भयभीत झाले आहेत. मोठ्या जनावरांची शिकार करणाऱ्या या बिबट्यामुळे मानवी वस्तीसही धोका निर्माण झाला आहे. पाहूया या संबंधीचा हा स्पेशल रिपोर्ट. अशा प्रकारे अजस्र शरीर असलेला, पांढरे काळे अंगावर पट्टे आणि छटा असलेला हा बिबट्या वाघ नेसावे गावाच्या परिसरामध्ये अगदी नागरी वस्तीच्या जवळ फिरताना दिसत आहे. ही मोठी सांबर जातीच्या हरणाची मादी आहे. या मादीची शिकार या बिबट्याने केलेली आहे आणि ही शिकार खाण्यासाठी दिवसातून 3-4 वेळी हा वाघ या ठिकाणी येतोय. याविषयी मावळ न्यूज प्रत्यक्षात सांगा आता काय ते. डोंगरात ज्या ठिकाणी बिबट्याने शिकार केली त्या ठिकाणी पोहोचून ती शिकार आपल्याला दाखवू. हे नर आहे का मादी या संदर्भात मध्ये जाणून घेऊ. किती किलो वजनाचा असं साधारणपणे? 400 किलो असेल, 400 किलो. आज ना पाठवलं मग तो खाऊन परत रिटर्न जातो का? लगेच जातो रिटर्न. माझे उपसरपंच नेसावे. आमच्या घराच्या शेजारपासून डोंगर चालू होतोय आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की याच्याकडे दुर्लक्ष न करता याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. आमच्या गावामध्ये एक 5-6 वर्षापूर्वी एक घटना घडली होती की रानडुकराने एक बबन पंकाजी गायकवाड हे एका शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात जखमी केलेलं होतं. याची माझी प्रशासनाला एक परत विनंती आहे की ह्याच्यामुळे मानवी जीवनाला धोका होऊ शकतो. याची गांभीर्याने दक्षता घ्यावी आणि यांच्यापासून कायमस्वरूपी कशी आमची गावाची मुक्तता होईल याची एक त्यांनी काळजी घ्यावी. धन्यवाद. आणि एक 8 वर्षापूर्वी त्यांनी सांबर आणि भेकर ह्या जंगलामध्ये आणून सोडली आणि त्यामुळे या बिबट्यांचा इथं वावर वाढलेला आहे. याची एक दक्षता घ्यावी अशी मी विनंती करतोय. बंदोबस्त कोण करायचं? इथं का गाड्या गोड्या आहे का? आमची बरं पायाने येत्या जात्यात. त्यांचं कोण हे करायचं? त्यांचं संरक्षण कोण करायचं? तुम्ही काहीतरी त्याचा बंदोबस्त करा. वाघाचा वाघ आलेला आहे, जवळ आहे इथं. पोरं का गाडी नाही गोड्या नाही. आमच्या रात्रीच्या 1-1 वाजता बापे येतात, कामवाली येतात, दुसरी कुणी इतरचे लोक येतात. त्यांचा बंदोबस्त कोण करायचा? तुम्ही त्याची काळजी घ्यावा. नमस्कार, माझं नाव नवनाथ नामदेव शिरसाट, राहणार नेसावे. प्रथमतः मी मावळ न्यूजचं या ठिकाणी नेसावे गावामध्ये आल्याबद्दल स्वागत करतो. काल दिनांक 3/8/2024 सकाळी 7:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत ह्या आमच्या पाठीमागे जे डोंगर दिसतोय तिथे बिबट्याचा वावर आढळून येत होता. गावातील सर्व नागरिकांनी तो त्याचं दर्शन घेतलेलं आहे. त्या बिबट्याने त्या ठिकाणी एक सांबर जातीचं वन्य प्राणी भक्ष करून त्या ठिकाणी तो त्याच्या भोवती फिरत होता. तर आमचं नेसावे गाव हे डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि ह्या डोंगराच्या परिसरामध्ये हा बिबट्या आजही 1 तासापूर्वी 1-1.5 तास त्या डोंगरामध्ये त्याचा वावर दिसून येत होता. म्हणजे हा बिबट्या कालपासून तर आज दुपारपर्यंत या ठिकाणी वावर करत आहे. त्यामुळे ह्या गावातील नागरिकांना त्या बिबट्यापासून धोका निर्माण झालेला आहे. आज आपण जर पाहिलं तर मावळ तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या बिबट्याने हल्ला करून जीवघेणा हल्ला केलेला आहे. आपण जर पाहिलं तर तिकडे नानोली वराळी रोडला तिथे भरपूर शेळ्या किंवा जनावरांचं तिथे भक्षण केलेलं आहे. 2 दिवसापूर्वी कचरेवाडी या ठिकाणी रात्रीच्या वेळेस एका घराच्या वरांड्यामध्ये बांधलेल्या कुत्र्याचं त्यांनी तिथे भक्ष केलेले आहे. म्हणजे हा एकंदरीत जर विचार केला तर ह्या मानवी वस्तीमध्ये घुसून आपल्या माणसांचाही जीव घेण्यास कमी करणार नाही. आणि हा आमचं गाव एक तुम्ही तर पाहताय, आवाज जर दिला तरी पोचल एवढा जवळ डोंगर आहे.
आणि हा भाग जो आमचा शिरवटा वन परिक्षेत्र क्षेत्रात येतोय, आमच्या गावाला ह्या वन्य प्राण्यापासून खूप मोठा धोका आहे. लहान मुलं झाली, शाळेतले विद्यार्थी झाले, कामगार वर्ग झालं, रात्रीचा प्रवास करत असतात. तर त्यांच्यामुळं या बिबट्यापासून त्याचं संरक्षण करण्यासाठी वन विभागाला माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी रात्रीच्या वेळेत गस्ती घालून सुरक्षेच्या दृष्टीने काही ते ठराविक उपाययोजना कराव्या आणि हा जो बिबट्या इथे जो वावर करतोय, बिनधास्त फिरतोय, तर त्याचं त्यांनी पिंजरा लावून त्या ठिकाणी त्यांना जेरबंद करावा. आणि फॉरेस्ट डिव्हिजनला मला अजून एक विनंती करायची आहे की हे जे सांबर जे भक्षक केले, सांबर म्हणा किंवा जे काही बिबट्या आहेत, हा आपला ह्या ठिकाणाचा रहिवासी प्राणी दिसत नाही. तो त्यांना या फॉरेस्टवाल्यांनी इथे आमच्या डोंगरामध्ये आणून सोडलेले आहेत. त्यामुळं तुम्ही असं ज्यावेळेस एखाद्या वन्य प्राणी या ठिकाणी सोडताय तर मानवी वस्तीचाही तुम्ही या ठिकाणी विचार करावा, असं मी या ठिकाणी त्यांना निदर्शनास आणून देतो. आणि लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करावा अशी समस्त ग्रामस्थ नेसावेच्या वतीनं त्यांना विनंती करतो. आमच्या गावामध्ये ना बिबट्याचा वावर जास्त आहे. कालच्या वरून बिबट्या गावामध्ये असं फिरतोय. त्यांनी एक सांबर पण मारले तर घराच्या आसपासच येतो, जवळ लांब नाही. त्यामुळे आमच्या गावातली लहान पोरं कामवाली रात्रीची येतात, पोरं शाळेत जातात, त्यांना जायला लागतं. पोरं बी थांबत्या, शाळेपासून पुढे येत नाही, काय नाही. भीतीचं वातावरण जास्त आलेलं आहे. आमची हीच विनंती आहे की फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी त्यांचे बंदोबस्त करावा. ज्ञानेश्वर दत्तू शिरसट. मी राहणार न्यासावे. सर्वसाधारण आमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला वाघ आणि बेकार मारलेले आणि वाघ रात्री 6:30 वाजता आला होता. त्याची आम्हाला भीती आमच्या बायका पोरांना उत्पन्न जास्ती होते आणि आमच्या सगळ्या गावातले लोक इथं बघायला माझ्या घरा शेजारी आली होती. माझं घर एक आसपास सांबार मारले, त्याच्या लय जवळ माझं घर आहे आणि त्या वाघाची आम्हाला भीती आहे. मुला लेकरांना आमच्या आळीमंदी सगळ्या बायका पोरांना त्याची भीती आहे आणि आम्ही 6:30 वाजता वाघ इथं आलेला आम्ही बघितलेलं आहे. रात्री परवा दिवशी पिन बेकार मारलं तेव्हा पिन होता आणि रात्री पिन सांबार मारलं बेकार मारलं तेव्हा पिन वाघ इथं उभा होता. आम्ही 6:30 वाजता बघितलेला आहे रात्री. आणि आज पिन आम्हाला पोरांना वाघ दिसला होता. काहीतरी 12:30-1 वाजता वाघ पोरांना आज पिन दिसला होता. त्या वाघाचा तुम्ही बंदोबस्त करावा अशी मी विनंती करतो. ते आम्हाला खूप धोका, आम्हाला खूप भीती वाटते. आम्हाला असा धोका आहे असं वाटतं. मी ना काल ना डोंगरामध्ये बिबट्या बघितला होता. त्यांनी सांबर मारलं होतं काय आणि ना त्यांनी इथं मानाला फाडलेले आहे त्या सांबराला काय कुठून स्टेरेजवरून बघितलाय. मग एवढा मोठा आहे तो. किती वाजता बघितला? काल 10:30 वाजता सकाळी. हा. आमच्या घराच्या आसपास इथं बिबट्या आलेला आहे. त्यांनी सांबार मारलंय. त्यांनी आमची पोरं सगळी शाळेत जातात तिथं रस्त्या शेजारी. तुमच्या याचा वाघाचा बंदोबस्त तुम्ही करा. आम्हाला भीतीची वातावरण जास्त आहे. आम्ही जायचं यायचं कुठून? हा, रात्रीच आमच्या घरात येऊन बसल. मग आम्ही काय करायचं? मग आमच्या सगळ्यांची घरं कसा लपची आहे का तेव्हा? कामवालं येतात, दूधवालं जातात, पोरं शाळेत जातात. मग गावामध्ये बिबट्या आलाय अशी भीती सर्वत्र आहे. काय सांगता तुम्ही? गावामध्ये बिबट्या आला हा. अशी सर्वत्र बारीक पोरांना भीती, गुराढोरांना भीती. संध्याकाळचा काल 6 वाजेपर्यंत इथं होता. काल त्याला मी जाऊन प्रत्यक्ष पाहिलं, सांबार मारलं तिथं. नंतर आम्ही खाली आल्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून बघत होतो तरी तो हल्ला नाही. आम्ही 3 वाजता काहीतरी 3 जण गेलो वर गेल्यानंतर 1-2 जण मागं थांबलो. मी एकटाच पुढे गेलो. ते लागलं भ्यायला. मी दगडी हांड्या जातात. मग नंतर मी घुसलो तिथं. घुसल्यानंतर पाहत होतं सांबार नरड फोडलं होतं अख्खं. रक्त गळत होतं त्याचं. हा, प्रत्यक्ष. नंतर वागणा नाही भेटला. मग नंतर 5 वाजता आला परत खाली. हा, येतो ना डायरेक्ट दिसायचं आमच्या बिल्डिंग वरून. हा, या बिल्डिंग वरून दिसायचं आम्हाला. असा केस झाला. फायटर शिपाई आला, त्याला दाखवलं. त्यांनी पंचनामा आपला तिथे बिचारीने केला. तो म्हणला त्याला काय बिस्कू नका, त्याला खायचं तर खाऊ द्या म्हणला. कोण जायचं मग परत वर? आमच्या इथं सांबर मारला बिबट्या आलाय वाघ. आमची मुलं शाळेत जातात, ती भेटतात आमच्या इथे जवळ घराच्या पाठीमागं आलाय. हा, घराच्या पाठीमागं
आमची मुलं सगळी त्या शाळेत जाणार तिकडं तिकडं कामाला आमका याला भीती उठवून झाली वाटेने भेटल्यावर काय करणार हे गावातील रहिवासी अनंत शिरसट आणि मला दररोज तळेगाव ते नेसवे अपडाऊन करावं लागतं कामानिमित्त बाहेर जात असतो मी. तर रात्री 1 वाजता येताना मला इथं एक सांबर आडवं आलं आणि परत त्याच्यानंतर जे काल एक आमच्या इथं घटना झालेली की बिबट्याने एक शिकार व नाही गावकऱ्यांचा हा जो प्रश्न आहे हा लवकरात लवकर सोडवला पाहिजे. आणि माझ्यासारखे अजून बरेच कर्मचारी इथून किती येत लोक असतात, कामाला जात जातात असतात. सेकंडला वगैरे? सेकंडला वगैरे भरपूर लोक कामाला जात असतात इथनं. 20 पोरं तरी 15-20 लोक जातात कामाला. त्यांना कुणालाही असं म्हणजे घातपात होऊ नये रात्रीच्या वेळी येता जाताना खूप अडचण असते. तर तो रस्त्याला प्रश्न लाईट्स आहेत लवकर. का या- रस्त्याला लाईटची तर सुविधा काय नाहीच आहे, काही सुविधा नाहीये, एकदम अंधार तुम्ही असतो. पाहिला बिबट्या? बिबट्या मी रात्री तरी एकदा बघितलाय, म्हणजे काल त्याचा वावर इथंच होता. हं. काल मी बघितला रात्री, तो परत गेला वरती आणि एक सांबर पण काल बघितलं त्याच्यासोबत. हा, तर असा तो प्रकार होत आहे. तर याच्यावरती शासनाने आणि वन विभागाने काहीतरी लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी. बाकी काय नाही एवढं. बाकीची शूटिंग आपण वरून घेऊ. काय? एखादा व्यवस्थित करा. रामदासची आमची बिल्डिंग आहे त्यांच्या नागपूर माझी बिल्डिंग पूर्ण याची इकडे डोंगर दाखव. माणूस दाखव. नाका जुळलेलं हे ना त्या बिल्डिंग एखादा व्यवस्थित करा. रामदासची आमची बिल्डिंग आहे त्यांच्या नागपूर माझी बिल्डिंग पूर्ण याची इकडे डोंगर दाखव. माणूस दाखव. नाका जुळलेलं तुम्ही किती वाघांची शिकार केली बाबा आयुष्यात? वाघ नाही मारला. रानडुकर खाल्ले मध्ये बिबट्या वाघ अलीकडच्या काळात तुमच्या गावात आलाय का यापूर्वी पण येत होता? पहिले येत होतं ना. पहिले येत होते का? मग ते पट्टेरी वाघ तुम्ही जे सांगताय ते पट्टेरी वाघ दिसायचे कधी कमी झाले? आता उघड पण आहे का उघड हा, मग चावा लागलं का खाली येतात ना ते पट्टेरी वाघ. हा येत असे वांगे आहे. म्हणजे या गावामध्ये बिबट्याच्या सोबत पट्टेरी वाघ पण आहे. नाही का बाबा? म्हणजे पट्ट्याचा पण वाघ बिबट्याच्या सोबत आहे इथं. जनावर पट्ट्याचा पण वाघ आहे का बिबट्याच्या सोबत इथं? असं असतो